पावसाळ्यापूर्वीची कुंभार्ली घाटाची डागडुजी रखडलेली आहे। पावसाळ्यापूर्वी आवश्यक डागडुजी करण्यात आलेली नाहीये। घाट मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेत। वाहन चालकांना यातून मोठी कसरत करत प्रवास करावा लागतोय। प्रशासनानं या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप सध्या प्रवासी आणि नागरिक करतात। रस्त्याची डागडुजी न झाल्यास पावसाळ्यामध्ये अपघाताची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। त्यामुळे या रस्त्याची अवस्था पाहतोय अतिशय दुर्दैवी अशी ही अवस्था आहे। अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। पावसाळा तोंडावर आलेला आहे, मात्र अद्यापही इकडची डागडुजी न झाल्यामुळे नागरिक संताप व्यक्त करतायत। पावसाळ्यापूर्वी या घाटाची रस्त्याची पूर्णतः बिकट अवस्था झालेली आहे। आपण ही दृश्य बघतोय, जवळपास हा जो रस्ता आहे तो पूर्णतः खड्ड्यांनी व्यापलेला आपल्याला पाहायला मिळतोय। हे जे ठिकाण आहे हे कुंभार्ली घाटातलं सोनपात्र मंदिराचं हे ठिकाण आहे। या ठिकाणी आपण बघतोय की जी वाहने या घाटातून प्रवास करतायत ते खड्डा चुकवण्याचा प्रयत्न करतायत आणि अशा वेळेस नेमका उतार असल्यामुळे आणि चढ असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे। जवळपास 17 किलोमीटरचा हा नागमोडी वळणाचा घाट आहे। इथून आपण पुढे गेलो की ठिकठिकाणी आपण बघितलं तर मोठमोठे खड्डे आपल्याला पाहायला मिळतात आणि पावसाच्या पूर्वी जर हे खड्डे भरले गेले नाहीत तर नक्कीच अशा प्रकारचा मोठ्या प्रकारचा अपघात या ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या काही ठिकाणी दरड कोसळते, त्यामुळे या घाटातनं प्रवास करताना प्रवासी जितक्या लवकर या घाटाचा मार्ग पार करता येईल तितका प्रयत्न करतो, मात्र या खड्ड्यांमुळे ते सुद्धा शक्यता होत नाही। त्यामुळे या पावसाळ्यामध्ये या घाटामध्ये मोठ्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। त्यामुळे इथल्या प्रशासनानं या खड्ड्यांची पाहणी करून लवकरात लवकर पावसाळ्यापूर्वी हे खड्डे भरण्यात यावे अशी इथल्या प्रवाशांची मागणी आहे। रवींद्र कोकाटे, झी मीडिया, रत्नागिरी।